मोहरम गल्ली बोळातून निघते, मग श्रीरामांची ही मिरवणूक पारंपरिक मार्गानेच निघेल. आमदार जगताप यांचा इशारा. श्रीराम नवमी निमित्त अहिल्यानगर शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरून मोठं घमासान पाहायला मिळतंय. आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. मोहरमच्या मिरवणुका गल्ली बोळीतून निघतात, त्याला कोणीच काही विरोध करत नाही. मग पारंपरिक मिरवणूक मार्गाने श्रीराम मिरवणूक काढण्यास पोलिसांचा विरोध का आहे? कोतवाली पोलीस स्टेशन असूनही त्यासमोरीलच मार्ग सुरक्षित नाही का, असा सवाल आमदार जगताप यांनी केलाय. त्याचं झालं असं, रविवारी सायंकाळी नगर शहरातून मिरवणुका काढण्यात येतील. शहरात 2015 मध्ये प्रथमच श्रीराम नवमीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक माळीवाडा, पंचपीर चावडी, तख्ती दरवाजा, माणिक चौक, कापड बाजार मार्गे काढण्यात आली होती. या मिरवणुकीत दंगल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा मार्ग बंद करून माळीवाडा, पंचपीर चावडी, बॉम्बे बेकरी, चांद सुलतान हायस्कूल, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड, दिल्ली गेट असा मार्ग निश्चित केला आहे. परंतु यंदा 2015 साली दंगल झाल्याच्या मार्गावरूनच मिरवणूक काढायची असा हट्ट हिंदुत्ववादी संघटनेने धरलाय. त्यामुळे प्रशासनापुढील ताण प्रचंड वाढलाय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणत्या मार्गावरून मिरवणूक निघाली पाहिजे? कमेंट करा.